मला हे समजत नाही मित्रांनो, एवढे प्रचंड भाव वाढले 2014 नंतर. म्हणजे सगळे भाव, पेट्रोल कुठे, गॅस कुठे, डिझेल कुठे, तुमचं टू व्हीलर कुठे, फोर व्हीलर कुठे, काय भाव वाढले, भरमसाठ भाव वाढले. तुमची मोटर घ्या, पैप घ्या, काही घ्या, 2000 नंतर पुरे भाव वाढले. एवढे भाव वाढले की त्याची अपेक्षा पण जनतेने केली नसताना एवढी महागाई वाढली. आणि फक्त हे काय करतात की बुवा शेतकऱ्याचा मालाचे भाव नाही वाढवून देत. म्हणजे काय शेतकऱ्यावर सगळ्या देशाची महागाई येऊन पडली. बुवा शेतकऱ्याचे भाव जर वाढले, तुम्हाला सांगतो आता 30 रुपये कांद्या खायला काय अडचण आहे कोणाला? 30 रुपयाला कांदा खायला काय अडचण काय? सामान्य लोकाला ज्याला खायच तो 30 रुपये किलोने घेईन ना, पण कमीत कमी कांद्याला तुम्ही 3000 रुपये तर दर द्या, आहे का नाही? म्हणजे तसं काय तुम्ही महागाईला हे करू राहिले ना, तर मग बाकी ह्या गोष्टी बी कमी करा ना. जर आमच्या शेतमालावरच तुम्ही नियंत्रण ठेवताय, तर बाकीच्या गोष्टींवर बी नियंत्रण ठेवा, त्याला बी कमी करा, आहे का नाही? कारण आमचे आहे माल तर भाव आहे तर ते तशीच 10 वर्षापूर्वीची. आम्हाला काय फरक पडलाय? फक्त आम्हाला फरक हा पडलाय की बुवा बाहेरून जे आम्हाला घ्यायचंय त्याला 10 रुपयाच्या ऐवजी 20 रुपये लागतात. खताचे भाव कुंकड, औषधाचे भाव कुंकड, त्याच्यावर तुमचं नियंत्रण नाही, पण शेतकऱ्याच्या मालाच्या भावावरच तुमचं नियंत्रण आहे. वा रे देश, आणि वा रे कृषी प्रधान देश, आणि देशातले आपले हे सरकार, काय म्हणावं तुम्हाला? हा, म्हणजे हे अशा पद्धतीने जर चाललंय तर शेतकरी टिकन का? एकीकडे प्रचंड भाव वाढ, फक्त शेतमालाचे भाव वाढून द्यायची नाही म्हणून आयात निर्यात काय तुमच्या भानगडी चालू आहे. हात जोडून सांगतो, हे जर थांबवा, शेतकरी वाचला पाहिजे, राहायला पाहिजे. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.